हॅलो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। खूप महिन्यानंतर मी आज ब्लॉग अपलोड करते आहे। खूप साऱ्या गोष्टी घडल्या, पण एनिवेज नवीन वर्ष सुरू झालं आहे। नवीन वर्षाचा पहिला दिवसच आहे आज। सो विचार केला तुमच्यासोबत डेली ब्लॉग नक्की शेअर करेल आणि मुळात ज्या गोष्टी करून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी नक्कीच करायला हव्यात। सो आजपासून डेली ब्लॉग नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि 100% प्रयत्न तर नक्कीच करेल। सो झाडं लावायला किंवा कुंड्यांमध्ये असे छान रोपं लावायला कोणाला आवडत नाही, मला सुद्धा आवडतात, पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला जागा मिळेलच असं नाही आहे। लकीली आम्ही आता ज्या घरी राहायला आलेलो आहोत तिथे छानपैकी जागासुद्धा आहे आणि सनलाईटसुद्धा मस्त येतं। सो छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये छोट्या छोट्या अशा गोष्टी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मला माहिती नाही आहे ते कसं लावतात, पण मी ट्राय नक्कीच करेल। सो 1 किलो मी ते माती आणलेली आहे आणि अशा छोट्या छोट्या मी कुंड्या आणणार आहे। सध्या मी 1-2च आणलेल्या आहेत, पुन्हा आणेन। तर इथे मी माझ्या पद्धतीने म्हणजे मला जसं पाहिजे त्या पद्धतीने मी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये फुलं म्हणा किंवा कोथिंबीर, पुदिना असे छोटे छोटे लावण्याचा प्रयत्न करणार आहे। मला हे सगळं खूप आवडतं, पण प्रत्येक ठिकाणी जागा मिळत नाही। आणि लास्ट टाइम आम्ही जिथे राहत होतो तिथे तुळस इतकी छान झाली होती माझी आणि स्नेक प्लांटसुद्धा, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते नाही आणता येत। सो मी इथे पण छोट्या छोट्याच कुंड्यांमध्ये रोपं लावणार आहे। सो इथे आल्या आल्या सगळ्यात आधी मी ही 10 रुपयाची फक्त तुळस घेतली होती, पण इतकी छान आली होती ती, पण आता तिला जास्त मातीची गरज होती, त्याच्यामुळे मी ती कुंडीमध्ये शिफ्ट करणार होती आणि त्यासाठीच मी थोडीफार माती घेऊन आली होती। आणि तुळस खूप छान झाली होती, पण थोडीशी ती वाकली होती, सो तिला पण व्यवस्थित मला ॲडजस्ट करायचं होतं। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या बॉटल्समध्ये मी असं काय केलेलं आहे, काय लावलेलं आहे, सो ते सुद्धा तुम्हाला मी सांगते। तर इथे सगळ्यात आधी मी जी तुळस आहे तिला व्यवस्थित सेट करून घेतलं, कारण ती काळ्या पिशवीमध्ये जास्त वेळ नाही व्यवस्थित राहत, थोड्या वेळानंतर ती खराब झाली असती, त्याच्यामुळे मी लगेच ती कुंडीमध्ये शिफ्ट केली। आणि या कुंड्यासुद्धा अगदी बजेट फ्रेंडली आहेत। नेक्स्ट टाइम पण मी आणेल। सध्या मी 2च कुंड्या आणल्यात, कारण काय काय लावायचं हे अजून डिसाईड केलं नाही, पण मला असं वाटतं की सगळंच लावावं आणि मला गार्डन वगैरे ह्या गोष्टी खूप आवडतात, पण फ्लॅट वगैरेमध्ये ते पॉसिबल होत नाही। पण जेवढं काय पॉसिबल होईल ना असं छोटंसं छानसं लावण्याचा कुंड्यांमध्ये मी प्रयत्न करणार आहे। ऑलरेडी एक मनी प्लांट मी किचनमध्ये ठेवलेलं आहे, ते सुद्धा छान आलेलं आहे आणि आत्ता पण मी अजून एक मनी प्लांट लावणार आहे। सो इथे तुळस जी आहे ती व्यवस्थित मी सेट करून ठेवलेली आहे। जी फुलं आहेत जी आपण वापरलेली असतात देवासाठी ती सुद्धा त्याच्यामध्ये मी टाकली, म्हणजे थोडंसं त्या फुलांचा यूजसुद्धा होतो आणि मातीमध्ये ती व्यवस्थित मिक्ससुद्धा होतात आणि त्याच्यामुळे जी छोटी छोटी रोपं असतात ना ती पण छान येतात। हा असा माझा एक अंदाज आहे। मी ह्या सगळ्या गोष्टी ट्रायल बेसिसवर करते आहे, मला असं काय ह्याच्यामधलं नॉलेज असं खूप डिटेलमध्ये नाही आहे। त्यानंतर मी ह्या ज्या बॉटल्स दिसतात त्याच्यामध्ये ना लसूण जो आहे तो असाच ठेवला होता पाण्यावरती एक 6 ते 7 दिवसांसाठी, पण त्याला इतके छान कोंब आलेत, मी तुम्हाला दाखवतेच पुढे। सो ते सुद्धा कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करण्याचा मी विचार केला होता। आणि हे एक मनी प्लांटचं छोटंसं रोप आहे, ते पण मी लावून घेतलं। त्यानंतर माझ्याकडे एक छोटासा आईस्क्रीमचा डबा होता, त्याच्यामध्ये मी हे लसूण जे आहेत ते पाण्यामध्ये असे 6 ते 7 दिवस ठेवले होते, त्याला छान मुळं आली होती, म्हणून विचार केला की ते थोडंसं आपण कुंडीमध्ये शिफ्ट करूया। मी ह्या टायमाला म्हणजे स्टार्टिंगलाच सगळ्या कुंड्या आणू शकत होते, पण विचार केला की आधी ट्रायल करूया, पॉसिबल होतं आहे का, हे म्हणजे येतं आहे का हे सुद्धा बघायला पाहिजे, म्हणून मी सध्या ते आईस्क्रीमच्या डब्यामध्ये शिफ्ट करते। आणि हे पाण्यावरती असे लसूण ठेवल्यामुळे खूप छान त्याला कोंब आले होते आणि मुळंसुद्धा खूप मोठी झाली होती, तुम्ही बघू शकता। आणि हा अगदी गावरान लसूण आहे। सो बघूया आता कसं काय होतं आहे। आणि मला गवती चहासुद्धा लावायचा आहे, कारण गवती चहा आपण डेली बेसिसवरती वापरू शकतो आणि बाकीच्या गोष्टी तर स्वस्त आहेत मला माहिती आहे, पण लसणाच्या ज्या कोवळ्या कोवळ्या पाती असतात त्या खायला छान वाटतात। 12 seconds later. हे सगळं मी ट्रायल बेसिसवर करते। ह्याला जेव्हा खरंच मस्त कोंब येईल अजून, तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन, कारण आजपासून आपले डेली ब्लॉग नक्कीच तुमच्यासोबत येतील। थोडे छोटे का होईना पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। आणि ह्या सगळ्या
गोष्टी करणं किंवा रेसिपीज करणं, ब्लॉग करणं, नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणे मला खूप आवडतात. खूप महिने मी ते बंद केलं होतं आणि एकदा गॅप पडला, ब्रेक पडला की नंतर पुन्हा ते सुरू करण्यासाठी खूप हिंमत लागते. खूप साऱ्या अशा गोष्टी लाईफमध्ये घडतात ज्याच्यामुळे आपण पुन्हा असं एनिवेज बाकीच्या सगळ्या जुन्या गोष्टी जाऊ देत. नवीन वर्ष सुरू झालं तर आपण नवीनच गोष्टी बोलूया. तर इथे मी लावणार आहे कोथिंबीर. धने जे आहेत थोडेसे वाटून घेते मी. कोथिंबीर खूप स्वस्त झाली आहे मला माहिती आहे. अगदी 10 रुपयामध्ये खूप जास्त कोथिंबीर मिळते. पण एक आवड म्हणून मी लावते. बघूया हे ट्रायल सक्सेसफुल होतं आहे की नाही. तसं काही गरज नाही आहे. 10 रुपयामध्ये खूप सारी कोथिंबीर येते. नाही कोथिंबीर याच्यामध्ये आली तर आपण दुसरं काहीतरी ह्याच्यामध्ये लावूया. पण आज मी ट्रायल केलेला आहे. 8 ते 10 दिवसामध्ये त्याचा थोडाफार रिझल्ट तर नक्कीच दिसेल. आणि सगळ्यात जास्त इंटरेस्टेड आहे मी लसणासाठी. कारण लसणाची पात जी आहे ती खूप महाग मिळते. म्हणजे अगदी 40-50 रुपयाला वगैरे मिळते. सो बघूया ते येतं आहे का. तर इथे मी मनी प्लांट, लसूण, त्यानंतर तुळस आणि कोथिंबीर म्हणजे धने असे छानपैकी व्यवस्थित ॲडजस्ट केले होते. आणि हे माझ्याकडे प्लास्टिकचे जे छोटे छोटे डबे असतात जे आपण कचऱ्यात टाकून देतो त्याचाच मी वापर सध्या करणार आहे. आणि जर ते सक्सेसफुल झालं तर छान छोट्या छोट्या कुंड्या आणणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी लावणार आहे तो पुदिना. पुदिना पण 5 रुपयाला खूप सारा येतो. पण मी तो पुदिना जो आहे तो पण पाण्यामध्ये असा टाकून ठेवला होता 6 ते 7 दिवसांसाठी. दाखवते मी तुम्हाला पुढे. तर त्यालासुद्धा छान मुळं आली होती. तर विचार केला आपण ते थोडंसं मातीमध्ये शिफ्ट करूया, म्हणजे कुंडीमध्ये शिफ्ट करूया. बघू आलं तर आलं. तर इथे मी असं बॉटलमध्ये जे पुदिनाचे जे छोटे छोटे रोपं म्हणू शकतो काय माहिती ते असे टाकले होते. तर त्याला असे छान मुळं आले होते. बघूया आता आपण हे याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. जर झालं व्यवस्थित तरीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि नाही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन. सो आजपासून डेली ब्लॉग तर नक्कीच टाकेन मी. आणि अपेक्षा करते की तुम्ही आधीसारखा पुन्हा प्रतिसाद मला द्याल. मध्ये ब्रेक पडल्यामुळे पुन्हा आपलं चॅनल थोडंसं फ्रीज झालं आहे. सो नक्कीच तुम्ही मला सपोर्ट कराल याची मला खात्री आहे. सो इथे मी अशा 4-5 गोष्टी लावलेल्या आहेत आणि आज 1 जानेवारी आहे. सो बघूया कसं होतं आहे. 8 ते 10 दिवसांमध्ये रिझल्ट मिळेलच आणि मी तुमच्यासोबत तो नक्की शेअर करेल. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपले व्हिडिओ. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.